आज रात्रीच्या जेवणाला मला बनवायचं होतं झटपट बनणारा पुलाव. तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करायला हवं. तर सर्वात आधी घरात जेवढ्या काही भाज्या अवेलेबल होत्या त्या सर्व कट करून पाण्यात ठेवल्या. त्यानंतर 3-4 मोठ्या आकाराचे कांदे आणि 2 मोठ्या आकाराचे टमाटे कापून ठेवले आणि थोडी दही आणि घरातच बनवलेलं पनीर आणि काही खडे मसाले. तर सर्वात आधी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. 3-4 मिरच्या जेवढ्या तिखट आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे. थोडा पुदिना हा आम्ही सुकून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो, त्यामुळे तो असा दिसतो. थोडी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट. इथे मी 3 वाटी बासमती तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडं पाणी टाकून 10 मिनिटासाठी साईडला ठेवलं. त्यानंतर पनीर कट करून त्यामध्ये थोडे हळद मिरची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये मोकळं तेल टाकून सर्व पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे फ्राय झाल्यावरती एका प्लेटीत काढून घ्यायचे. नंतर गॅसवरती कुकर ठेवायचं आहे. त्यामध्ये तेल टाकून नंतर जिरे आणि खडे मसाले टाकायचे. नंतर कांदा टाकून लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे. नंतर आपण बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मग टमाटा टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटासाठी कुकरचं झाकण ठेवून वाफेवरती थोडं शिजवून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर, घरचा मसाला आणि कलरसाठी लाल मसाला आणि बिर्याणी मसाला हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करायचे. नंतर कुकरचं झाकण ठेवून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ठेवायचे. त्यानंतर सर्व भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटावरती वाफेवर ठेवायचे. मग दही ॲड करायची आणि परत एकदा 5 मिनिटासाठी वाफेवर ठेवायचे. मग त्यामध्ये तांदूळ टाकून मिक्स करायचे आणि 3 वाटी तांदूळसाठी 3 ग्लास पाणी घ्यायचे आणि कुकरमध्ये पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचे आणि शेवटी पनीरचे तुकडे टाकून झाकण लावून 2 शिट्ट्या झाल्यावरती आपला पुलाव रेडी झालेला आहे. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.